श्री गणेशाय नमः. श्री गोकुलकृष्ण कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफले माते सभोत्सव कर्मणि. मनुष्यानं सहस्रेषु प्रसिद्धते सिद्धेत तमपि सिद्धानां कस्मिन् विद्यते तेषां नरे नित्ययुक्ते भक्तिविशेषते प्रियो ज्ञानेतरतं सत्समामि सततं कीर्तनतमायतं तस्य दुर्धरता अपि च सुराचारो वसतिमानतः सर्वदेव समन्वय संघ तेषां समुद्रतं वृत्ते संसारसागरात अदेशसर्वभूतानामत्र गणोच निर्मनिराकाशमुदुकस्पक्षिणे विविक्तसेवी लघुभाषित वाक्यमानस ध्यानागुप्तिं देवरागमन संपादिता. प्रेम से बोले श्रीमद् भगवद गीता भगवान की जय. प्रेम से बोले श्रीमद् भगवद गीता भगवान की जय. सप्तमोध्याय ज्ञान विज्ञान योग. श्री गणेशाय नमः. श्री गोपालकृष्णाय नमः. श्री भगवान वाच. मया सक्तमना पार्थ योग विज्ञान मदाश्रय असंशय समक्रमा यथा ज्ञाशीशी दृष्टृणू. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझ्या ठिकाणी मन लावून आणि माझाच आश्रय करून योगाभ्यास करीत असतात व मला निसंशय व संपूर्णपणे कसे जाणशील ते ऐक. 6व्या अध्यायात सांगितलेल्या आत्मसंयोगात फलाबद्दल अनासक्ती, सतत योगाभ्यास, समत्व बुद्धी, ध्यानाची पद्धत आणि भगवंताची भक्ती या गोष्टीसह श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोगातील शारीरिक कार्याचा भाग आणि मानसिक अभ्यासाचा भाग असे सारे समजावून सांगितले व शेवटी योगीजनातही माझा भक्त असून योगाचे आचरण करणारा मला अत्यंत जास्त श्रेष्ठ वाटतो असे म्हटले आहे. आता श्रीकृष्णालाच असे वाटले की माझी भक्ती कशी करावी, माझे स्वरूप काय याचे ज्ञान भक्ताला झाल्याशिवाय तो माझी भक्ती करणार तरी कशी. तेव्हा या अध्यायात जीवाने ज्या परमेश्वराची भक्ती करायची त्या परमेश्वराचे ज्ञान व जगाचे विज्ञान त्या भक्ताला सांगायला भगवंताने प्रारंभ केला. 1 ते 6 या अध्यायात जीवात्म्याच्या पातळीवरील योगाचे उपदेशात्मक ज्ञान सांगितले आहे. आता पुढे भगवंताचे वर्णन येत आहे. ज्ञानतेहम सविज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयज्ञ ज्ञातमो व्यमवशिष्यते. मी हे ज्ञान तुला विज्ञानासहित संपूर्णपणे सांगतो. ते जाणल्यावर या लोकी आणखी काही जाणण्यासारखे उरत नाही. अर्थात परमेश्वराने ज्ञान द्यायचे म्हणजे त्याबरोबरच ज्या जगताचा विश्वाचा तो ईश्वर आहे, सत्ताधारी आहे, त्या विश्वाचे ज्ञान दिले पाहिजे. राजाची माहिती आणि त्याच्या राज्याची माहिती दोन्ही घेतली की पूर्ण माहिती मिळाली अशी होते. विश्वाची माहिती म्हणजे विज्ञान, आत्म्याचे, पुरुषाचे, ईश्वराचे जे ज्ञान ते ज्ञान, अशा धारणा या दोन्ही शब्दांच्या अर्थाविषयी गीतेत आहेत. ते ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्यावर आणखी काही समजून घेण्यासारखे उरत नाही. याचे काय कारण असे की ज्ञान म्हणून जे काही आहे ते तर सृष्टीच्या भव्य स्वरूपाबद्दल अणूपासून ब्रह्मापर्यंत असेल किंवा त्या सृष्टीच्या अंतरंगात कार्य करणारी सर्व काही घडवून आणणारी चेतना, मूळ केंद्र, सत्य, अनंत, निराकार अशी शक्ती आहे तिच्याबद्दल असेल. त्याहून वेगळे ज्ञानाचे क्षेत्र व्यक्तीत नाही व समष्टीतही नाही. हे अंतर्बाह्य परिपूर्ण. मनुष्याना सहस्रेषु कश्चिदपि सिद्धेत तामपि सिद्धानां कस्मिन् वेत्ति तत्त्वतः. हजारो माणसातून एखादाच सिद्धीसाठी झटतो आणि झटणाऱ्या अनेक सिद्धातूनही एखाद्यालाच माझे खरे ज्ञान होते. प्रथमच श्रीकृष्ण सांगत आहे की त्याला तत्वता जाणणे हे फार कठीण काम आहे. सामान्य माणूस तर यासंबंधी चौकससुद्धा नसतो. हजारो काय लाखो लोकातील एखादाच ईश्वराची भक्ती करावी. आपण कोण, कुठून आलो, कुठे जाणार, जन्म व मृत्यू म्हणजे काय, सृष्टी कशी निर्माण झाली, का निर्माण झाली, तिचा अंत केव्हा, हे सर्व जीव कसे निर्माण झाले, शरीरात कायम काय राहते, अशा जराशा खोल प्रश्नात लक्ष घालतात. त्यातील खरे जिज्ञासू थोडेच. शब्दज्ञानाची जिज्ञासू तर वेदापर्यंतच धावतात व त्यातच गुंततात. त्याहून थोडे अनुभूतीसाठी प्रयत्न करतात. त्यातूनही आणखी थोडे अनुभवाच्या मार्गाने मोक्षसिद्धीसाठी प्रयत्न करतात. आणि त्यातील एखादाच परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करतो. जो मला सर्वत्र पाहतो, माझ्यातच सर्व पाहतो, तोच खरा योगी भक्त होय असे जे आधी म्हटले आहे, तोच परमेश्वराचे तत्वता ज्ञान प्राप्त करतो असे समजावे. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धी रेवच अहंकार इति मी भिन्न प्रकृती रष्टधा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी व अहंकार मिळून माझी ही प्रकृती 8 प्रकारांनी विभागलेली आहे. तेच तत्वता ज्ञान पुढे श्रीकृष्ण सांगत आहे. सर्वत्र मला पाहतो या वाक्याने प्रकृती परमेश्वराचेच अनन्य रूप आहे असे अध्यारोप धरलेले असून त्या अष्टधा प्रकृतीचे वर्णन श्रीकृष्ण करीत आहे. पृथ्वी
येथे पृथ्वी याचा अर्थ स्थूल जड असे सर्व पदार्थ, जल सर्व द्रव पदार्थ, अग्नी उष्णता युक्त सर्व वस्तू व उष्णता हा गुणही, वायू हवा व आकाश, निळा आभास नव्हे तर पोकळी की ज्यात पूर्वोक्त 4 तत्वे राहतात, ही बाह्यसृष्टी आणि मन बुद्धी व अहंकार हे 3 अंतरंगाचे पैलू मिळून 8 प्रकारांनी ही माझी प्रकृती विभक्त झालेली आहे. ही प्रकृती सांगून झाल्यावर श्रीकृष्ण आपली दुसरी चेतन प्रकृती सांगतो. अपरये मितस्त्वया प्रकृती विधी मे पराम जीवभूता महाभाव येवेद धार्यते जगत. अर्जुना, ही माझी जड खालच्या प्रेतीची प्रकृती हो. याशिवाय जिच्या योगाने या जगताचे धारण होते अशी श्रेष्ठ प्रतीची माझी जीवरूप चेतन प्रकृती आहे ती समजून घे. इंद्रियांना मुळात चष्मे असे 10व्या अध्यायात पुढे म्हटले आहे व इथे 4थ्या श्लोकात माझी प्रकृती म्हणून वर्णन करताना मन हा त्या प्रकृतीचाच एक भाग म्हणून म्हटले आहे. ममे वांशो जीवलोके जीवभूत सनातन असे 15व्या अध्यायात म्हटले आहे व इथे जीवभूता प्रकृती विधी असे म्हटले आहे. यावरून प्रकृती व परमेश्वर यातील अभेद स्पष्ट आहे. जीवरूप प्रकृतीने बाह्य जगत रूपी प्रकृती धारण केली जाते. कोणत्याही पदार्थाचे अस्तित्व त्या त्या विशिष्ट आकारात राहण्यासाठी 2 मुख्य प्रेरणांचा सहभाग असतो. एक प्रेरणा त्या आकाराचे केंद्रस्थानाकडे आकर्षण करते तर दुसरी प्रेरणा केंद्राकडून द्रव्य परिघाकडे फेकीत असते. केंद्रस्थ प्रेरणा म्हणजेच जीवभूत व दैवी प्रकृती होय. एतद्योनिती भूतानी सर्वांनीत्युपधारय अहम कृष्णसे जगत प्रभाव प्रलयस तथा. सर्व सृष्ट पदार्थ ह्या माझ्या परा व अपरा प्रकृतीपासून उत्पन्न होतात, म्हणून मीच अखिल जगाचे उत्पत्ती स्थान तसेच विलयस्थान आहे असे समज. सर्व प्राणीमात्रांचे व पंचमहाभूतांचे उत्पत्ती स्थान म्हणजेच ही प्रकृती असे सांगून त्याचवेळी मीच जगाचा प्रभाव व प्रलय आहे असे श्रीकृष्ण म्हणतो. यात मोठे रहस्य आहे. सृष्टी नक्की कोणी निर्माण केली, प्रकृतीने की परमेश्वराने? तर दोघांनी, एकट्याने किंवा एकटीने नाही. माता व पिता या दोघांपासून आपत्ती निर्माण होईल. तेच फार व्यापक प्रमाणावर सृष्टीच्या बाबतीत खरे आहे. मत्त परतरम नात्य नान्य किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोत सूत्रे मणिगणा युवा. हे अर्जुना, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे काही नाही. दोऱ्यात ओरलेल्या अनेक मण्याप्रमाणे माझ्या ठाई हे सर्व जग ओरलेले आहे. परतरम म्हणजे पलीकडचे, अधिक उच्च, अधिक श्रेष्ठ. सूत्राने अनेक मणी गुंफून जशी माळ तयार होते तसे हे प्राणी आत्मतत्वरूपी दोऱ्याने सूत्राने एकत्र गुंफलेले आहेत. आणि सूत जसे मण्याच्या अंतर्यामी आणि सर्व मण्यात एकच असते तसा आत्मा सर्व प्राण्यात एकच असतो. हे परमेश्वराचे अस्तित्व प्रकृती निर्मित महत्त्वाच्या सृष्ट पदार्थात कोणत्या रूपाने आहे ते श्रीकृष्ण पुढे स्पष्ट करीत आहे. ते पुढील श्लोकात पहा. रसो हमसु कोणते प्रभास्मी शशी सूर्य व प्रणव सर्व वेदेषु शब्दखेम पुरुष नसू. हे अर्जुना, पाण्यामधील रस मी, चंद्र सूर्यामधील प्रकाश, सर्व वेदातला प्रणव म्हणजे ओंकार, आकाशातला शब्द आणि मानवामधला पराक्रम मी आहे. या 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत भगवंताने प्रत्येक उल्लेखित आकृतीत महत्त्वाचे केंद्र किंवा गुण हा त्याचा अंश कसा आहे हे सांगितले आहे. पाण्याचा गुण रसवत्ता आहे. चंद्र व सूर्य यांचे महत्त्व त्यांच्या तेजामुळे आहे. वेद म्हणजे शब्द ब्रह्म, पण त्या सर्व शब्दाचे सार्थत्व ओंकार हाच होय. तसेच ध्वनी हा आकाशाचा गुण आहे. हे परमेश्वराचे स्वरूप आहे. नरामध्ये पराक्रम पुरुषत्व हे परमेश्वराचे स्वरूप आहे. हे गुण त्या त्या पदार्थाचे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. पुण्यो गंध पृथ्व्याच तेजस्मी विभाग असो जीवन सर्व भूतेषु तपस्यास्मी तपस्वीषु. पृथ्वीतील उत्तम सुवास, अग्निमधले तेज, सर्व प्राणी मात्रातील जीवनशक्ती व तपस्वी लोकातील तप मी आहे. तेच वर्णन जास्त विस्ताराने श्रीकृष्ण पुढे सांगत आहे. पृथ्वीचा गुण गंध हा आहे, पण सर्वच गंध हे काही परमेश्वराचे मुख्य अस्तित्व नव्हे. तर पुण्यमय गंध अर्थात मनाला आल्हाद देणारे आणि उच्च पातळीवर जाणीव नेणारे सुगंध तत्व इथे अभिप्रेत आहे. तसेच अग्नीत दाहक असे जे तेज असते ते भगवंताचे स्वरूप होईल. जिवंतपणा अर्थात शरीरात प्राण असणे, प्राण हेही परमेश्वराचे भगवंताचे स्वरूप होय. तपस्वी तोच की जो तप करतो. जर त्याचे तप वजा केले तर त्यात काय राहिले? म्हणून तप हे परमेश्वराचे स्वरूप म्हटलेले आहे. बीजम मा सर्वभूताना विधी पार्थ सनातन बुद्धीर्मता मस्मी तेजस्वी नाम अहम. हे पार्था, सर्व पदार्थाचे अनादि बीज मी आहे हे जाण. बुद्धिमंताची बुद्धी व तेजस्वी लोकांचे तेजही मीच आहे. सर्व भूतमात्रांचे बीज हेच परमेश्वराचे रूप आहे आणि ते सनातन आहे. बीज फुटून त्यातून अंकुर येतो, अंकुर वाढून त्याचा वृक्ष होतो. पण परमेश्वर हे असे बीज आहे की त्याचे मूळ बीज तो फुटत नाही, नष्ट होत नाही, तरीही सर्व भूतमात्र रूपी वृक्ष त्यातून निर्माण होत असतो. म्हणून तो सनातन बीज, अविनाशी अभिकारी बीज आहे. तपस्वी जनांचे तप म्हणून भगवंताने आपला जसा परिचय करून दिला आहे तसाच बुद्धिमान लोकांची बुद्धी व तेजस्वी लोकांचे तेज
म्हणजे भगवंताचेच रूप आहे अशी ओळख करून दिली आहे. बलवतामस्मी कामराग विवर्जितम धर्मात विरुद्धो भूतेषु कामस्मी भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, बलवंताचे वासना व आसक्ती रहित असे बल मी आहे व सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला विरुद्ध नसणारा काम म्हणजे इच्छा मी आहे. परमेश्वराचा अंश कामना विरहित शक्ती हा आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. पृथ्वीची क्षमाशीलता हे तिचे बल आहे. सूर्याचा प्रकाश व उष्णता हे त्याचे बल आहे. त्यांचे कार्य वासनारहित व आवड नावड रहित असते. मनात सर्वभूती समत्वबुद्धी असून जे बल माणसाच्या अंगी असेल तेच भगवंताचे असते. उलट पशुसारख्या तीव्र वासनांनी युक्त बल हे राक्षसी बल होय. कामनारहित बळाबरोबरच परमेश्वर कामवासनेतही असतो, पण धर्माच्या विरुद्ध ती कामना नसावी. म्हणजे विवाह करून योग्य काळी प्रजाजनन करण्यासाठी जी प्रीती स्त्री पुरुषांना परस्पराविषयी उपयुक्त असेल ती धर्माला धरूनच असते. योकहम बहु श्याम अशी ब्रह्मदेवाला जी प्रजानिर्मितीची इच्छा झाली ती धर्माला धरूनच होईल. भूक लागली म्हणूनच योग्य तो आहार घेणे ही इच्छा धर्माला धरूनच आहे. सर्वच इच्छांच्या बाबतीत धर्म इत्याहो या व्याख्येप्रमाणे ज्या इच्छा आत्मपरहिताच्या असतात त्या परमेश्वरी अंशाने युक्त असतात. 10व्या अध्यायात आणखी पुष्कळ विभूती सांगितल्या आहेत. ये चैव सात्विका भावा राजसास्ताम शाश्वये मत्त एवेती तन्विधी न त्वाम तेस्विते मयी. जे म्हणून सात्विक राजस्व तामस भाव म्हणजे पदार्थ व गुण आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत हे तू जाण. मी त्यांच्यात मर्यादित नाही, ते माझ्यात समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे प्रकृती ही परमेश्वराशी एकरूपच असल्यामुळे प्रकृतीचे म्हणून म्हटले जाणारे सत्व रज व तम हे गुण खरोखरी परमेश्वरापासूनच निर्माण झालेले आहेत. तमोगुण ही सत्वरज गुणा इतकाच ईश्वरापासून निर्माण झाला आहे हे आपल्या लक्षात घेतले पाहिजे. श्रीकृष्णाचे हे विधान नीट समजून घेतले नाही तर शिशुपालाचा वध जरी श्रीकृष्णाने केला तरी शिशुपाल मरताच त्याची आत्मज्योती श्रीकृष्णाच्या शरीरात शिरून विलीन झाली हे कसे ते आपल्याला कळणार नाही. जो भगवंत सर्वव्यापी आहे तो तमोगुणापेक्षा वेगळा होऊ शकत नाही. परमेश्वराने हे जग व्यापले आहे असे म्हणतो तेव्हा जग हे ईश्वरापासून भिन्न आहे. त्यात शिरून ते व्यापण्यास रिकामी जागा होती, मग ती परमेश्वराने भरली व्याप्त केली असा विचार गृहीत धरावा लागतो. पण जे जग त्याने व्याप्त करायचे ते त्याच्यापेक्षा वेगळे आहे का? छे, अद्वैताने पहा. विश्व व विश्वंभर एक जिन्सी तत्व आहे हे तर्काला व बुद्धीला पटेल. आणि जर केवळ भूतामध्ये त्यांच्या शरीराचे विश्लेषण करून पाहिले तर मात्र परमेश्वराचा अंश आपल्या इंद्रियांनी समजला जाईल अशा स्वरूपात तिथे सापडत नाही. पण परमेश्वराचे जर तत्वता दर्शन घेतले गेले तर सर्व भूतमात्रा सकटच ते दिसते. म्हणून भूते भगवंताच्या आतच नांदतात. त्रिभिर्गुणामयर्भावेरपि सर्वमिदं जगत मोहित नाभि जानाति मामव्य परमव्य. या 3 गुणांनी युक्त पदार्थांनी मोहित होऊन जे हे सर्व जग त्याच्या पलीकडील व अविनाशी असा जो मी त्याला जाणत नाही. म्हणूनच बाह्यता सृष्टीरूपाने नाटलेला व आत्मरूपाचीच दुसरी बाजू अशा मायेच्या अंगभूत व स्वनिर्मित गुणात लीला वस्तुमात्र रूपाने भासमान होणारा ईश्वर लोकांना त्यातच बद्ध आहे असे वाटते. त्रिगुणांच्या पलीकडचा तो आहे व त्याचा कधी वेळ होत नाही. सृष्टी निर्माण झाली तरी त्याच्या मूळ रूपात काही कमी झाले किंवा वाढले असे होत नाही असे ज्ञान लोकांना नसते. कारण सारे जगत या 3 गुणांच्या मुळे मोहित झालेले असते. जशी व जेवढ्या शक्तीची आपली इंद्रिय आहेत तशी व तेवढीच त्यांना भोवतालच्या जगाची प्रचिती येते. मग आपली जाणण्याची साधने म्हणजे इंद्रियच अशी कमी शक्तीची व अविश्वासार्ह प्रचिती देणारी असताना त्यांना अव्यय असे परम ईश्वराचे अस्तित्व कसे बरे जाणवणार. दैवी येशा गुणामयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. कारण ही माझी त्रिगुणात्मक लौकिक माया पार करण्यास कठीण आहे. पण जे मला शरण येतात ते या मायेला तरून जातात. या मोहाला कारण माया आहे व ही माया म्हणजे आकाश वायू अग्नी आप व भूमी अशा प्रकारे पंचदा झालेली मूळ माया नव्हे जी मोहाला बळी पडलेल्या बुद्धीला कळणे शक्य नाही. ती माया म्हणजे गुणमयी माया. जे स्वतः आत्मस्वरूप विसरून गुणातच गुंतून कर्मे करून स्वतःलाच करते समजतात त्यांना या गुणांच्या बाहेर जाणे कसे शक्य होईल. गुणांनी बद्ध झालेल्या त्यांनी उदारेदात्मना आत्मानं हे सूत्र लक्षात ठेवून आपले आत्मस्वरूप आठवावे. विवेक करावा. परमेश्वराची अनन्य भक्ती करावी. जो परमेश्वराला शरण जाईल तोच परमेश्वराच्या मायेच्या स्वरूपाशी ओळख करून घेऊन परमेश्वराशी एकरूप होऊ शकेल. हे पुढे कसे आहे ते पहा. माया ही परमेश्वराचीच अविभाज्य अशा स्वरूपाची सर्वदा सृष्टीची लीला करणारी आहे. तिला तिच्याच बंधात राहून ओळखता येत नाही. पण तिचे व परमेश्वराचे ऐक्य नीट समजले तर ती मायाही आपणच आहोत व परमेश्वरही आपणच आहोत
असा बोध होऊन त्या दोघांचे मिलन आपल्याच ठिकाणी होते व द्वैताचा निराश होतो. मायेच्याच कृपेने परमेश्वराच्या कृपेचा लाभ होतो. अनन्य भक्ती याचा अर्थ मुळी शिवशक्तीचे, ब्रह्ममायेचे, लक्ष्मी विष्णूचे ऐक्य ओळखणे व त्या ऐक्यातच आपण राहणे हाच परमोच्च योग होय. नमा दुष्कृतीनो मोठा प्रपद्यंते नराधमा माया परुत ज्ञान असुर भाव माश्रिता. मायेने ज्यांचे विवेक ज्ञान नष्ट झाले आहे ते मूढ व दुष्कर्मी नराधम आसुरी बुद्धीने व्यापिले जाऊन मला भजत नाहीत. जे असुराप्रमाणे केवळ देहाचे दास होतात, आपल्या वासनांचे दास होतात, स्वार्थासाठी जगातील कोणाचेही कितीही नुकसान करायला कचरत नाही, त्यांचे जीवनच घोर अज्ञानमय असते. ते अधम नर असे म्हटले आहे, कारण रजोगुण व तमोगुण यांच्या प्रभावाखाली ते केवळ भेदबुद्धीवरच जीवन जगत असतात, दुष्कर्मे करतात. त्या कर्माचे फळ म्हणून त्यांचे जन्म आणखी वाईट स्थितीत होतात. त्यांचे ज्ञान म्हणजे परमेश्वर स्वरूप आत्मविस्थितीचे भान, स्मरण, ज्ञान ते तर केव्हाच लोकलीय असते. परमेश्वराच्या मायेसहित सोपाधिक रूपाचे व त्यांना ज्ञान नसतेच. सोपाधिक रूपाचे तर त्यांना ज्ञान नसतेच. पण मायेचे निरपेक्ष, अकर्ता, अविनाशी, सनातन, केवल अशा परमेश्वराचे ज्ञानही अधिक उच्चतर आहे, ते त्यांना प्राप्त होत नाही. असे लोक पश्चाताप पावतात तो केव्हा? सुखाच्या आशेने ते स्वल्प विषयात शिरतात, येथे त्यांना दुःख प्राप्त होते. कारण भगवंताने म्हटले आहे की त्याप्रमाणे येही संस्पर्शीच्या भोगा सुख आणता आणता जीवाच्या समोर दुःखच आणून टाकतात. मग या वासनाजन्य दुःखमय जीवनातून कोणी सोडेल का? म्हणून ते तळमळ लागून ईश्वराची मनाने आठवण करतात व त्याची भक्ती करू लागतात. त्याची माहिती पुढल्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतो आहे पहा. चतुर्विधा भजन्तिमा जना सुकृती नोर्जुन आरते जिज्ञासुरसारथी ज्ञानीचे भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, दुःखपीडित ज्ञानाची इच्छा करणारे, धनादी स्वार्थपूर्ती इच्छिणारे व ज्ञानी असे 4 प्रकारचे सदाचारी लोक माझी उपासना करतात. इथून पुढे श्लोक 16 ते 19 पर्यंत अनन्य भक्तांचे वर्णन आहे. अशा तळमळ लागलेल्या भक्तांची परमेश्वराची भक्ती ही दुःखाने पोळलेल्या मनाची प्रार्थना असते. विविध तापांनी माणूस पोळतो, त्रस्त होतो. आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा 3 प्रकारचे दुःखे तो भोगतो आणि त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण भक्तीशिवाय एकट्याने त्याने मनोजे आदी विवेकप्रधान साधनांचा अभ्यास केला तरी त्यात त्याला यश येत नाही. जो भक्ती करू लागतो तोच यशस्वी होतो. त्यानंतर ज्या परमेश्वराचा आपण दावा करीत आहोत त्याचे स्वरूप जाणून घेण्याची उत्कंठा त्याला लागते व पूजन, मनन, चिंतन, वाचन, श्रवण या साधनांनी तो ज्ञान प्राप्त करतो. तिसरा म्हणजे स्वतःचे अधिक हित करणारा धन, संतती, पुरुषार्थ, पराक्रम, विद्यार्जन, सत्ताप्राप्ती, तारुण्य, कामपूर्ती या व अशाच प्रकारचे स्वार्थ साधावे म्हणून भक्ती करणारा त्याहून वरची श्रेणी ज्ञानी भक्ताची असते. परमेश्वराची तत्वता स्वरूप जाणून सहज स्वभावाने तो भक्ती करतो. तो ज्ञानी माणूस सर्वात श्रेष्ठ भक्त आहे असे श्रीकृष्ण म्हणतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशेष्यते प्रियोगी ज्ञानेतरतमं सच मम प्रिय. त्यापैकी नेहमी निष्कामतेने वागणारा व अनन्य भक्ती करणारा असा जो ज्ञानी तो श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय असून तो मलाही तसाच प्रिय आहे. त्या ज्ञानी माणसाचे 2 गुण इथे सांगितलेले आहेत. एक म्हणजे तो नित्ययुक्त असतो, तो परमेश्वराशी ऐक्यभावाने जोडलेला असतो. दुसरा गुण म्हणजे तो एक भक्ती असतो, म्हणजे अनन्य भक्त असतो. अनन्य म्हणजे काय? तो सर्व स्वार्थनिरपेक्ष भक्ती करीत असल्यामुळे अन्यपणा, दुसरेपणा, दुजाभाव, द्वैत असे त्याच्या मनात येत नाही. परमेश्वराशिवाय अन्य देवतांची भक्ती तो करीत नाही. कारण श्रीकृष्ण इथे स्वतःच्या म्हणजे वैष्णव भक्ताबाबत बोलत आहे असे समजावे व पुढे 20व्या श्लोकात त्यांनी अन्य देवतांचा उल्लेख केला आहे तो लक्षात घेता ज्ञानी अनन्य भक्त एका श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणाची भक्ती करीत नाही असा अर्थ घेणे योग्य आहे. माणूस एका देवतेची भक्ती सोडून अन्य देवतेकडे वळतो तेव्हा त्याचा जो काही इष्ट स्वार्थ असतो तो प्रेरक असतो. पण ज्ञानी भक्त निष्काम असतो, त्यामुळे अन्य देवताकडे वळण्याचा प्रश्नच त्याच्या बाबतीत उद्भवत नाही. पुढे श्रीकृष्ण म्हणतो, अशा भक्ताचे माझ्यावर नितांत प्रेम असते व माझेही त्याच्यावर तसेच प्रेम असते. पुढील श्लोकात तर आणखी पुढे जाऊन श्रीकृष्ण त्याची स्तुती करीत आहे. उदार सर्व येविते ज्ञानी त्वात्मैव मे मतम अस्तित्व ही युक्तात्मा मामे वनुत्तमा गतिमा. हे सर्वही भक्त उत्तमच आहेत, पण त्यातील ज्ञानी म्हणजे माझा आत्माच आहे असे मला वाटते. कारण युक्तचित्त अशा त्याने माझा सर्वोत्तम गतीचा आश्रय केलेला असतो. इथे उदार याचा अर्थ सामान्यबद्ध संसारी मनुष्यापेक्षा या 4ही प्रकारच्या भक्तांचे मन विवेकशील, व्यापक झालेले असते असा आहे. अर्थ असो, इष्टलाभासाठी भक्ती करणारा असो, ज्ञानप्राप्तीसाठी भक्ती करणारा असो
त्यांच्या मनातील अज्ञान, विकारीपण व दोष कमी झालेले असतात. ज्ञानी भक्त म्हणजे तर माझा आत्मा आहे असे श्रीकृष्ण म्हणतो, तेव्हा त्याचे म्हणणे आपण तत्वतः समजून घेतले पाहिजे. आईला जसे मूल प्राणापलीकडे प्रिय असते, तसा तो भक्त भगवंताला प्राणापलीकडे प्रिय असतो. श्रीकृष्णाच्या जगदोद्धार कार्यात सहकार्य करीत असल्यामुळे श्रीकृष्णाला त्या भक्ताचे फार महत्त्व वाटते. कारण त्या ज्ञानी भक्ताची व श्रीकृष्णाची एकच उच्चतम गती असते. अर्थात मनाची अवस्था आणि कार्यही समान असते. अनुत्तमा, जीपेक्षा जास्त वरची गती आणखी कोणतीही नाही अशी गती. बहुना जन्मनामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मांच्या शेवटी हे सर्व जग वासुदेवमयच आहे असे ज्ञान झालेला ज्ञानी भक्त मला येऊन मिळतो, असा महात्मा फारच दुर्मिळ. या ज्ञानी मनुष्याची ही जी अत्युत्तम गती असते तिचे वैशिष्ट्य काय, तर सर्व सृष्टी वासुदेव रूपच आहे अशी त्याची स्वानुभूती असते. आणि जो श्रीकृष्ण म्हणतो, मयी सर्वमिदं प्रोत सूत्रे मणिगणा इव किंवा मया ततमिदं सर्वम, त्या श्रीकृष्णाचे सर्वात्मकत्व ही त्याची सर्वव्यापी जाणीव म्हणजेच वासुदेव सर्वम. अर्थात ज्ञानी म्हणजे अशा अभेद भावाने आत्मरूपात जगदरूपात ईश्वर व ईश्वराच्या रूपात स्वतः सकट पाहणारा असतो. आणि ही अवस्था, ही उच्चतम गती म्हणजे जीवनाची प्रेरणा होण्यास प्रारंभ अर्थतेने भक्ती करण्यापासून भक्तिमार्गाला लागलेला मनुष्य अनेक वेळा जन्म घेऊन जास्त वरच्या श्रेणीला जातो असे श्रीकृष्णाचे सांगणे आहे. मनाला पापाचा पश्चाताप होणे, दुःखामुळे विवेक वैराग्य जागे होणे हेच आधी हजारो वेळा प्रमाद व अतिरेक केल्यानंतर घडते. व नंतर जन्मोजन्मी पूर्वीच्या प्रवृत्ती व बंधने आणि त्यातून सुटण्याची इच्छा अर्थात मोह व विवेक यांचा संघर्ष चालू राहतो. यासाठी दीर्घ कालावधी लागतो, पण जेव्हा अद्वैतानुभूती येते त्या क्षणी मात्र सर्व अंधार नष्ट होतो. अर्थात असा ज्ञानी भक्त फारच दुर्लभ आहे. कारण पुढच्या श्लोकात पहा, कामेस्ते ज्ञानां प्रपद्यन्ते अन्य देवता ते तम नियमास्थाय प्रकृत्या नियता स्वाया. आपापल्या प्रकृतीने बद्ध त्या स्वर्गाधिक फलांच्या इच्छेने वेडावलेले लोक तो उपासनेचा नियम पाळून निरनिराळ्या देवतांच्या भजनी लागत असतात. अर्थ व अर्थार्थी भक्तांचे अनेक जन्म अनिष्टाचा निराश व इष्टाची प्राप्ती या प्रेरणांनी भक्ती करण्यातच जातात. गणपती, सरस्वती, पार्वती, शिव, ब्रह्मदेव, दत्तात्रेय, इंद्र, वरुण, लक्ष्मी, अग्नी, वायू, सूर्य, चंद्र, ऋषी, गुरु, स्थलदेवता, जलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, कुलदेवता, यक्ष, गंधर्व, पितर, सिद्धचारण, किन्नर आदी अनेक देवतांची भक्ती त्यांना करावीशी वाटते. त्या भक्तांच्या ऐहिक, मानसिक, दैविक अशा संकटातून बाहेर पडण्याच्या इच्छा असतात. धन, तन, संतान, कीर्ती, विद्या, सत्ता, पत्नी, सर्वेंद्रियांचे भोग या प्रकारच्या वासना पूर्ण करण्याची प्रेरणा असते. त्यांचे मन व वासना स्वभावतः तेवढ्याच मर्यादा जाणतात. मूळ आत्मरूप आपण आहो हे जे ज्ञान असायला हवे ते या वासनामुळे नष्ट केले जाते, हरवते. श्रीकृष्ण त्या भक्तांचा धिक्कार करीत नाही, तर त्यांचा समावेशही स्वतःच्या भक्तात मोठ्या उदार भावनेने करतो. पहा, यो यो याम याम तनु भक्त श्रद्धया मिच्छति तस्याचला श्रद्धा तामेव विदधाम्यहम. जो भक्त ज्या देवता स्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो त्या भक्ताची त्या देवता स्वरूपावरील श्रद्धा मी स्थिर करतो. श्रीकृष्ण परम कृपाळू आहे. त्या भक्तांची मुळात प्रगतीच कमी झाली आहे, पण त्यांची श्रद्धा मात्र चांगली आहे हे तो जाणतो. व त्या भक्तांची त्यांच्या प्रिय देवतावरील भक्ती व श्रद्धा जास्त दृढ असावी, जास्त उदात्त व्हावी यासाठी तोच त्या भक्तावर कृपा करतो व त्यांच्या श्रद्धेला अनुभव, दृष्टांत, इष्टप्राप्ती, संकट निवारण आदी मार्गांनी पुष्ट करतो. त्यांचा विश्वास वाढवतो, पण तेही त्या देवतांच्या रूपातच करतो. त्या भक्तांनी जास्त श्रद्धेने त्या देवतांची जे नियम शास्त्रात त्यांच्या उपासनेसाठी सांगितले असतात ते पाळून भक्ती केली तर त्यांना फळे देतो, इष्टवरदान देतो किंवा विद्यादी सिद्धी देतो. त्या स्वतः कृष्णच देतो असे श्रीकृष्ण पुढे सांगित आहे. स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधना मीते लभतेचे तत कामान्मयव विहितांनी ताना. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो आणि मग मीच निर्मिलेली ती इच्छित फळे त्याला मिळतात. मी कोणाचे पुण्य घेत नाही व कोणाचे पापही घेत नाही. स्वभावाचीच प्रवृत्ती सर्वत्र असते असे पूर्वी श्रीकृष्णाने म्हटले आहे. व इथे त्या भक्ताच्या आधाराने फळ त्या भक्ताला मिळते, पण त्यांचे ते फळ तसे मिळावे हा नियम, ही व्यवस्था, ही विधाने श्रीकृष्णानेच प्रणीत केलेली असतात. कारण धर्म संस्थापनेसाठी प्रत्येक युगात अवतार घेणाऱ्या श्रीकृष्णाला हेच इप्सित असते की संसार बंधनातून मानवाने भक्तिज्ञान मार्गाने हळूहळू का होईना सत्वगुणापर्यंत मजल मारावी
व नंतर शुद्ध सत्वगुणातून यांनाही तोच श्रद्धेने बळ देतो. तो त्याची तशी प्रतिज्ञाच आहे म्हणून. आणि तम व रज हे गुण तरी कोणी निर्माण केले? श्रीकृष्णानेच. म्हणून आज आपण जेथे ज्या प्रेरणांनी इच्छांनी प्रचोदना मिळून भक्ती करू लागलेलो असतो, तेथूनच अंतिम द्वैत स्थितीकडे जाण्याचे लक्ष मनात बाळगून धैर्य उपासना चालू ठेवावी. तातडी करू नये. श्रद्धा व धैर्य परस्परांच्या संगतीतच असतात. अंतवत्तु बलम तेषां तद्भवत्य अल्प मेधसाम देवान देवयजो यांती मद्भक्ता यांती मामपी. परंतु त्या मंदबुद्धी भक्तांना मिळणारे ते फळ अल्पकाळ टिकणारे असते. त्या त्या देवतांचे भक्त त्या त्या देवताकडे पोहोचतात व माझे भक्त मलाच घेऊन मिळतात. अर्थात ज्यांना परमेश्वराच्या मूळ केंद्रवर्ती परम करुणामय उद्धारकर्त्या कार्याची ओळख नाही, ते अन्य देवतांची भक्ती एकदम काही मोक्ष मिळावा यासाठी करीत नाही. अल्पबुद्धीचे त्यांचे संकल्प ऐहिक फलाचीच कल्पना करतात. त्यांना मिळणारी फळे थोडा काळ टिकणारी असतात, अव्यय अक्षय सुखे नसतात. देवासाठी यज्ञ करणारे 4थ्या अध्यायात यज्ञाची माहिती दिली आहे. तिच्या संदर्भाने हे सांगत आहे. त्या देवतांच्या सन्निध गती प्राप्त करतात. अर्थात त्या देवतांचे स्वतःचे आयुर्मान जरी मानवाच्या मानाने पुष्कळ दीर्घ असले तरी मर्यादितच असते. श्रीकृष्ण हा सर्व देवता, मानव व अन्य प्रकृतिस्थ चराचराच्या माहेश्वर असल्यामुळे याची ध्यानपूर्वक भक्ती करणारे भक्त मात्र त्याच्याच अव्यय रूपाशी व ऐश्वर्याशी नित्ययुक्त होतात. अव्यक्त व्यक्ती मापन्न मन्यते माम बुद्धे परम भाव मजानंतो ममा वेय अनुत्तम. मूळ लोक माझे श्रेष्ठ उत्कृष्ट व अव्यय स्वरूप न जाणता अव्यक्त असूनही मी व्यक्तिरूपाने प्रकट झालो आहे असे समजतात. ते ज्ञानी भक्त श्रीकृष्णाचे परमोच्च अमूर्त उत्तमात उत्तम अव्यय असे अस्तित्व जाणतात. पण ज्यांना या बुद्धिग्राह्य ईश्वर तत्वाचे आकलनच होत नाही, ते बुद्धी नसलेले पण भावभक्ती असणारे भक्त देवाला भगवंताला तो अव्यक्त असूनही स्वतःच्या इंद्रियांच्या ज्ञान मर्यादित आणून साकार व व्यक्त स्वरूपाचाच तो आहे असे मानतात. याचे कारण श्रीकृष्ण पुढे सांगत आहे. नाहम प्रकाशम सर्वस्व योग माया समावृत मूढो य नाभिजानाति लोको माम ज मवेम. मी योग मायाने झाकलो असल्यामुळे सर्वांना प्रकट दिसत नाही. मी जन्मरहित व अविनाशी आहे हे मूळ लोक ओळखत नाही. योग माया या शब्दाचा शास्त्रीय अर्थ योग पदार्थाची आंतरिक अनुरणीची जडणघडण व माया माप प्रमाण शक्ती ठरविण्याची प्रेरणा किंवा प्रवृत्ती. अर्थात सृष्टीचे साकार होण्याचे जे रहस्य आहे, प्रक्रिया आहे, तीच योगमाया, हीच गुणमयी माया, हीच मानवांच्या जाणीवेत जगताचा नानात्वाने वास निर्माण करते. हे नानात्व मूळ एकमेव अद्वितीय आत्मरूपाला अर्थात श्रीकृष्ण अहम म्हणून ज्याचा उल्लेख इथे करीत आहे, त्या अजन्मा व अव्यय सर्वव्यापी अस्तित्वाला झाकून टाकते. समोर सृष्टी दिसत असली तरी आपण जर डोळे झाकले तर ती सृष्टी दिसत नाही. इथे डोळे झाकले जाणे हे मायेने घडते, अज्ञानाने घडते. म्हणून मूढ मनुष्य श्रीकृष्णाला ज्ञानरूपी प्रकाशात पाहू शकत नाही. अयम लोक हा शब्द याचे यावत सर्व जीवाबद्दल आला आहे. भूलोक स्वर्गलोक यात जसा तो स्थलवाचक आहे तसा इथे नाही. वेदाहम समतितानी वर्तमानानी चार्जुन भविष्यानी च भूतानी मातु वेदन कश्यन. हे अर्जुना, मी भूत वर्तमान आणि भविष्य काळातील सर्व प्राणीमात्रांना जाणतो, पण मला कोणीच जाणत नाही. त्या अव्यय जाणीवेपुढे भूतकालीन वर्तमानकालीन व भविष्यकालीन सर्व घडामोडी ती जाणीव त्या तिन्ही काळांच्या पलीकडे असल्यामुळे स्पष्ट दिसत असतात. सर्व सृष्टीची धारणा करणारा, साक्षी, पोषक व संवरण करणारा परमेश्वर या सृष्टीतील सर्व घटना केव्हाही पाहत व जाणत असतो. श्रीकृष्ण इथे योगारूढ पूर्ण सिद्धाच्या आणि ब्रह्मरूप झालेल्या जाणीवेतून हे विधान करीत आहे. ज्ञानी भक्त मला प्रिय असतो इत्यादी विधाने त्याने केली आहेत. ती अवतार कार्यासाठी सज्ज झालेल्या श्रीकृष्णाच्या दृष्टीने आहेत. इथे तो परम ब्रह्मरूपाच्या भूमिकेवरून अमूर्त अव्यय अशा परमेश्वरी तत्वाच्या संदर्भाने बोलत आहे. अशा त्या श्रीकृष्णाचे असे ते स्वरूप कोणासही कळत नाही. इच्छा देश समुत्थेन द्वंद्वमोहेन भारत सर्वभूतांनी समूह सर्गे यांती परंतप. हे भारता, इच्छा व देश, आवड नावड यापासून उद्भवणाऱ्या सुखदुःखादी द्वंद्वाच्या मोहाने सर्व भूते हे परंतप या सृष्टीत भ्रम पावत असतात. कारण सर्व प्राणी मात्र आवड व नावड यामधूनच जे मानसिक व भावनात्मक द्वंद्व उत्पन्न होते त्यानेच मूढ होतात. जे कर्म करताना मनात द्वंद्व निर्माण होत नाही तेच सहज कर्म, तोच स्वधर्म. फायद्याचा विचार आला की तोट्याची भीती वाटते व मनाचा तोल ढळतो. मग मूळची सरळमती मोहाने मंद होते. सृष्टीमध्ये प्रारंभापासूनच इंद्रियस्य अर्थिराग देश व्यवस्थित हो. अशा प्रकारे आकर्षण व अपकर्षण ह्या प्रेरणा चालू होतात.
व तोच तर संस्कृतीचा कणा आहे. या दोन्ही खेचाखेचीच्या पलीकडे ज्याचे मन जाते तोच द्वंद्वाने ग्रस्त न होता ज्ञानी भक्त होतो. येशाम त्वंतगतम पापम जनाना पुण्य कर्मनाम हे द्वंद्व मोह निर्मुक्ता भजंतिमा दृढव्रता. परंतु ज्या सत्कर्माचरणी लोकांचे पातक नष्ट झालेले असते ते सुखदुःखादी द्वंद्वजन्य मोहापासून मुक्त होऊन दृढ व्रत धरून माझी उपासना करतात. तो किंवा ते ज्ञानी लोक कसे असतात? प्रेरणांच्या द्वंद्वामुळे निर्माण होणारा गोंधळ जो बंधनात पडतो त्यातून ते पूर्ण मुक्त झालेले असतात. त्यांची सर्व कर्मे पुण्यमय असतात. इथे पुण्य याचा अर्थ पापरहित स्वच्छ सत्याधारे केलेले कर्म असा असून स्वर्गभोग किंवा उत्तम पुनर्जन्म प्राप्त करून देणारे कर्म असा नाही. त्यांचे राग द्वेष किंवा आवड वासना व नावड विरुद्ध वासना यांनी संशयात पाडणारे पापमय अर्थात बंधनात पाडणारे कर्म विरून गेलेले असते. त्यांचे आत्मस्थितीतच राहण्याचे निश्चयात्मक व्रतच फार अचल असते व असे भक्त इतर देवतांची आराधना व तिथून मिळणारे अल्पकालीन फल यात अडकून पडत नाहीत. ते परमात्मरूप श्रीकृष्णाची भक्ती करतात. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य येतंती ते ब्रह्म तद्विदो कृष्ण मध्यात्म कर्म चाकिलम. वृद्धत्व व मृत्यू यापासून मुक्त होण्याकरिता जे माझ्या आश्रयाने प्रयत्न करतात ते ब्रह्म पूर्ण अध्यात्म तसेच अखिल कर्म जाणतात. अर्थात त्यांचे पुनर्जन्माला कारण होणारे कर्म नाहीसे होते. भक्तीचा मोठा आधार घेऊन ते जरा क्षय वे ह्रास असा अर्थ व मृत्यू यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतात. दृढव्रती असतात, तपस्वी योगी असतात. त्यांना ब्रह्म म्हणून तत्व म्हणून जे निर्दिष्ट केले जाते ते आकलन होते. त्यांना अखिल अध्यात्म कळते व कर्म म्हणजे काय, किम कर्मेती कव्यप्यत्र मोहिता असे जे कर्म तेही नीट कळते. इथे भक्तीचा आधार घेऊन प्रयत्न करणारे ज्ञानी भक्त म्हटले आहेत. आणि पूर्वी तानी सर्वांनी संयमयुक्त असित मत्पर या वचनातही भक्तीचा आधार घेण्याचे महत्त्व वर्णिलेले आहे. श्रीकृष्णाचा अनेकविध दर्शनाचा परामर्श घेत भक्तिपूर्वक अनासक्तपणे विहित कर्म करण्याचाच उपदेश या गीतेत हळूहळू सुसूत्रपणे येत राहतो. हा धागा हा भक्तिप्रधान ज्ञानोत्तर कर्मयोग हे सूत्र सुसंगत तत्वज्ञानाची गंगोत्री म्हणून गीतेत येत आहे. साधी भूतादी दैव मा साधी यज्ञच ये विदू प्रयाणकालेपी च मा ते विदुरयुक्त चेतस. जे अधिभूतासह अधिदैवतासह आणि अधियज्ञासह म्हणजे सर्व मीच आहे अशा प्रकारे मला जाणतात ते युक्त चित्त असल्यामुळे अंतकाळी देखील मला जाणतात. आणि कर्म अध्यात्म व ब्रह्म यांचे ज्ञान त्या भक्तांना होते असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने आपल्या पूर्वोक्त काही सिद्धांताची येथे पुनरुक्ती केली आहे. रसो हमपसो पंथे वगैरे श्लोकात तो भूतामध्ये कोणत्या अंशाने असतो ते सांगितले आहे. अहम क्रतुरः यज्ञ सुदाहमौषधम. अहम ही सर्व यज्ञांना भोक्ताचे प्रभुरेवच. यात यज्ञाचा म्हणजे देवताच्या मुखाचा उल्लेख करून व इतर देवतांची उपासना म्हणजे मीच फल देतो ती उपासना असे म्हणून स्वतःचे यज्ञमय रूपही सांगितले व अधिदैव स्वरूपही सांगितले. त्या सर्व स्वरूपातील भगवंताचे ज्ञान त्या ज्ञानी भक्तांना होते व ते ज्ञान देहपाताच्या वेळी सुद्धा त्यांचे चित्त भगवंताकडेच लागलेले असल्यामुळे अविचलित राहते. इति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्या या योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे ज्ञान विज्ञान योग नाम सप्तमोध्याय समाप्त. याप्रमाणे श्रीकृष्णाने गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्री कृष्णार्जुन संवादातील ज्ञान विज्ञान योग नावाचा 7वा अध्याय समाप्त झाला. ज्ञान विज्ञान योग नावाच्या 7व्या अध्यायावरील भाष्य समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.